महाराष्ट्र के बुल्ढाना जिले को गर्मी का येलो अलर्ट जारी किया गया, जहां कल भी बुल्ढाना 42.1 डिग्री सेल्सियस तापमान के साथ सबसे गर्म रहा और जिले के अधिकांश तहसीलों में 40 डिग्री से ऊपर तापमान दर्ज किया गया। आज भी तापमान और बढ़ने की संभावना है, इसलिए प्रशासन ने नागरिकों से सावधानी बरतने की अपील की है। किसान भी अपना काम सुबह के समय ही निपटा रहे हैं। उनका कहना है कि मौसम विभाग के अनुसार अगले 24 घंटों में तापमान 2 से 3 डिग्री और बढ़ सकता है। येलो अलर्ट के तहत सतर्क रहें। गर्मी बहुत तेज है, इसलिए हम सुबह जल्दी उठकर खेत का काम कर लेते हैं। उन्हाळे राहणार गणेशपूर। आम्ही इथला नागरिक असून सध्या जो मजुरांना उन्हापासून जो त्रास होतो तो खरोखर खूप जास्त प्रमाणात आहे। आपलं खामगावचं उष्णतामान हे 42च्याही पुढे गेलेलं आहे। तसेच अकोला 44 आहे। तिथं काल एक माणसाचा मृत्यू झालेला आहे। मला सुद्धा काल खामगावमध्ये वावरताना 3 ते 4 वेळा चक्कर आलेली आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मजुराची एक काळजी घेणं गरजेचं आहे। त्यांचा जो टायमिंग आहे तो 8 ते 2च्या ऐवजी 7 ते 12 12:30 पर्यंतच करावा। त्यांना भरपूर पाणी पुरवावं अशी माझे हे आहे म्हणजे म्हणणे आहे। नमस्कार। आता आपल्याला माहीतच आहे की उन्हाळ्यामुळे आपल्याकडे येलो अलर्ट दिलेला आहे। 42 डिग्रीच्या वर आपल्याकडचं तापमान जात आहे। तर घाबरण्याचं काही काम नाही आहे, कारण आपण खूप काळजी घेतली तर आपण सेफली राहू शकतो। या पिरियडला आपण फाईट करू शकतो। त्याच्यात सगळ्यात मेन म्हणजे आपण काय करायला पाहिजे, तर सगळ्यात मेन आपण हायड्रेटेड राहायला पाहिजे। हायड्रेटेड म्हणजे भरपूर पाणी पिणं, ताक पिणं, नारळाचं पाणी पिणं, ह्या गोष्टींनी आपण आपल्या बॉडीत पाण्याचं मात्रा कमी होऊ द्यायचं नाही आहे। दुसरं म्हणजे आवश्यक असतानाच तुम्ही बाहेर पडा। ऑफिसर्स लोक जे आहेत ते तर ऑफिसमध्ये असतात, पण आपण अवांतर काही कामं असतील तर ते आपण सकाळी 10च्या अगोदर किंवा संध्याकाळी 5च्या नंतर करा। 10 ते 5चा हा जो पीक पिरियड आहे तो जमेपर्यंत आपण अवॉइड करा आणि थंड स्पेसमध्ये राहा। जमेपर्यंत चांगले सैल कपडे घाला, त्याच्यानंतर रुमाल वापरा, गॉगल्स वापरा आणि काळजी घेतल्यावर ह्याला आपण पूर्ण इझिली आपण या टफ टास्क किंवा टफ पिरियडला आपण फाईट करू शकतो।